तर शिवाजी पार्क या ठिकाणच्या स्मशानभूमीमध्ये उद्या अंत्यसंस्कार होणार आहेत. ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं निधन झालेलं आहे. काल त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता आणि त्यानंतर तातडीनं त्यांना ब्रिच कँडी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं होतं. मात्र मल्टी ऑर्गन फेल्युअरमुळे त्यांचं निधन झालंय. उद्या दुपारी 4 वाजता दादरमधल्या शिवाजी पार्क स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार होणार आहेत. आशिष शेलार आणि आशा भोसले यांचे पुत्र यांनी माध्यमांना तशी माहिती दिली. आज आशा भोसले यांच्या निधनाची ही बातमी संपूर्ण सिनेसृष्टीवरती शोककळा पसरली आहे. ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं निधन झालंय. महाराष्ट्राचा सूर हरपल्याची भावना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. अनेक त्यांचे चाहते हे हळहळलेले आहेत. त्यांचा मुलगा आणि आशिष शेलार यांनी आशा भोसले यांच्या निधनासंदर्भात नुकतीच माहिती दिली. उद्या त्यांचं पार्थिव त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाणार आहे. त्यासोबत दादरच्या शिवाजी पार्क स्मशानभूमीमध्ये त्यांच्यावरती उद्या दुपारी 4 वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत. वयाच्या 93व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. खरं तर अनेक दशकांपासून मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये आपलं योगदान जे आहे ते आशा भोसले यांनी दिलेलं होतं आणि वयाच्या 93व्या वर्षी आज त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे.